अनेक वर्षांचं दुःख आणि वेदना वाहत असल्यासारखं वाटत होतं. सौरभनं नेहाला अलगद आधार देत बसवलं आणि तिला पाणी पाजलं. त्याच्या डोळ्यात आता फक्त प्रेम, आपुलकी आणि पूर्ण समर्पण दिसत होतं. अजून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायची बाकी आहेत याची त्याला जाणीव होती. पण त्याआधी नेहाचा तुटलेला विश्वास पुन्हा जिंकणं सर्वात महत्त्वाचं आहे हे तो ओळखून होता. ती रात्र त्याच्या आयुष्यातल्या नव्या प्रवासाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी ठरणार होती. त्या छोट्याशा खोलीत जिथं आजवर फक्त गरिबी आणि वेदना होत्या, तिथं आज पहिल्यांदाच आशेनं प्रवेश केला होता आणि संपूर्ण वातावरणात एक वेगळी शांतता पसरली होती. सौरभनं मनोमन शपथ घेतली की ज्यांनी नेहाला या अवस्थेला आणलं त्यांना तो कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. तेवढ्या त्याला स्वतःच्या आईची आठवण झाली. त्या नेहाला कमी लेखण्याची एकही संधी सोडत नसत. आता त्याला कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण सत्य जाणून घ्यायचं होतं. मग ते सत्य स्वतःच्या कुटुंबाविरुद्ध का असेना. त्यानं ताबडतोब आपल्या जुन्या मित्राला निखिलला दूरध्वनी केला. निखिल आता शहरातील नावाजलेला खाजगी गुप्तहेर झाला होता. सौरभनं त्याला नेहा अचानक गायब झाल्यानंतर घडलेल्या प्रत्येक घटनेची, तिच्या वडिलांचा व्यवसाय कसा उद्ध्वस्त झाला याची आणि त्या काळात घडलेल्या प्रत्येक गोष्टीची सविस्तर चौकशी करण्यास सांगितलं. आठवडाभरानंतर निखिलनं त्याला एका शांत कॉफीगृहात बोलावलं. तिथलं वातावरण अगदी निवांत आणि गंभीर होतं. सौरभचं हृदय वेगानं धडधडत होतं, कारण त्याला वाटत होतं की आता तो त्या सत्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे, जे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. तो फक्त त्या जाड फायलीची वाट पाहत होता, ज्यामध्ये मागच्या 5 वर्षांचं प्रत्येक रहस्य दडलं होतं. निखिलनं त्याच्यासमोर ती जाड फाईल ठेवली. एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या डोळ्यात पाहत शांतपणे सांगायला सुरुवात केली. त्यानं सांगितलं की नेहानं आपल्या वडिलांची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी स्वतःची संपूर्ण संपत्ती पणाला लावली होती. त्या काळात सौरभच्या कंपनीवर दाखल झालेला फसवणुकीचा गुन्हा हा प्रत्यक्षात आधीच आखलेला कट होता. निखिलनं पुढे सांगितलं की सौरभला कारागृहात पाठवण्याची धमकी देणाऱ्या सर्व लोकांचे पैसे नेहानं स्वतः भरले होते. हे ऐकताच सौरभच्या हातातून कॉफीचा कप जवळजवळ निसटला आणि त्याचा चेहरा क्षणात फिकट पडला. त्या फाईलमध्ये काही महत्त्वाची कागदपत्र होती. त्यावर सुमित्राताई यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. ती कागदपत्र पाहता सौरभ पूर्णपणे हादरून गेला. निखिलनं त्याला सांगितलं की सुमित्राताईंनी नेहाला धमकी दिली होती, जर तिनं कायमचा सौरभच्या आयुष्यातून दूर जाण्याचा निर्णय घेतला नाही तर त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतील. नेहाकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता, कारण सौरभचं आयुष्य आणि त्याचं स्वप्न सुरुवातीलाच संपून जावं असं तिला मुळीच वाटत नव्हतं. म्हणून तिनं स्वतःला सगळ्यांच्या नजरेत वाईट ठरवलं आणि आपल्या प्रेमाचाही त्याग केला, जेणेकरून सौरभ आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकेल. हे सगळं ऐकताच सौरभला वाटलं जणू कोणीतरी त्याच्या छातीत हजारो सुरे एकाच वेळी खुपसले आहेत. खरं सत्य तर हे होतं की नेहानं स्वतःचे सर्व दागिने विकले होते. इतकंच नव्हे तर आईची शेवटची आठवण म्हणून जपलेली वस्तूसुद्धा तिनं विकली होती, फक्त सौरभचा नव्याने सुरू झालेला उद्योग वाचावा म्हणून. ती शांतपणे विविध बँकांचे उंबरठे झिजवत राहिली आणि स्वतःची ओळख लपवून त्याला आर्थिक मदत करत राहिली. आजवर सौरभला वाटत होतं की त्याचं यश फक्त त्याच्या कष्टाचं फळ आहे, पण आता त्याला समजलं की त्या यशामध्ये नेहाच्या त्यागाचा सर्वात मोठा वाटा होता. त्याला एकामागोमाग एक ते सारे क्षण आठवू लागले जेव्हा त्यानं नेहाला लोभी म्हटलं होतं. प्रत्यक्षात तिच्यापेक्षा निस्वार्थी माणूस शोधूनही सापडणं कठीण होतं. आता पश्चातापाचं ओझं त्याच्या खांद्यावर डोंगरासारखं कोसळलं होतं. त्यानं निखिलचे मनापासून आभार मानले आणि डगमगत्या पावलांनी आपल्या मोटारीकडे निघाला. त्याचा चालक तिथं त्याची वाट पाहत उभा होता. संपूर्ण प्रवासभर त्याच्या कानात नेहाला बोललेले तेच कटू शब्द घुमत राहिले. आता त्याला स्वतःच्या प्रत्येक सुखसोयीचा तिरस्कार वाटू लागला, कारण ते सगळं त्या मुलीच्या त्यागाच्या पायावर उभं होतं, जिनं बदल्यात कधीच काही मागितलं नव्हतं. तो सतत स्वतःलाच एकच प्रश्न विचारत होता, आपण इतके आंधळे कसे झालो की नेहाची शांतता आणि तिच्या डोळ्यात दडलेलं दुःख कधीच ओळखू शकलो नाही. त्याचं अंतःकरण त्याला वारंवार दोष देत होतं आणि आता आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही असंच त्याला वाटत होतं. सौरभ थेट त्या रुग्णालयात पोहोचला जिथं त्यानं नेहाला दाखल केलं होतं. त्याचं हृदय प्रचंड वेगानं धडधडत होतं आणि डोळ्यातले अश्रू काही केले थांबत नव्हते. तो कक्षाबाहेर उभा राहून फक्त नेहाकडे पाहत राहिला. ती अजूनही खूप अशक्त आणि फिकट दिसत होती. त्याच्या डोळ्यांसमोर एकामागून एक सगळे प्रसंग उभे राहिले. तिनं अन्न पोहोचवण्याचं काम करत असताना केलेला अपमान, सगळ्यांसमोर तिची केलेली हेटाळणी, आज त्या प्रत्येक आठवणी त्याच्यासमोर एखाद्या मोठ्या अपराधासारख्या उभ्या होत्या. त्या पुसून टाकण्याची शक्ती आता त्याच्याकडे नव्हती.
त्यानं दोन्ही हात घट्ट आवळले, डोकं भिंतीला टेकवलं आणि लहान मुलासारखा रडू लागला. तेवढ्यात नेहानं डोळे उघडले. तिची नजर दारात उभ्या असलेल्या सौरभवर पडली. तिच्या डोळ्यात आता पूर्वीसारखा राग नव्हता. सौरभ हळूहळू तिच्या पलंगाजवळ आला, गुडघ्यावर बसला आणि तिचा अशक्त हात अलगद आपल्या हातात घेतला. त्याच्या डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, मला माफ कर नेहा, आता मला सगळं खरं समजलं आहे. माझ्यासाठी तू इतकं सगळं का सहन केलंस? त्याचा आवाज पूर्णपणे तुटून गेला होता. नेहानं त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यात आता बोलण्याचं सुद्धा बळ उरलं नव्हतं. त्या दोघांमधली अनेक वर्षांची दुरावलेली अंतरं आज त्या अश्रूंमध्ये विरघळून जात होती. नेहानं खोल श्वास घेतला आणि अतिशय मंद आवाजात सांगितलं की तिनं जे काही केलं ते फक्त प्रेमापोटी केलं. सुमित्राताईंनी तिला घाबरवलं होतं. जर सौरभवर गुन्हेगाराचा शिक्का बसला तर तो आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाही असं त्यांनी तिला सांगितलं होतं. म्हणून तिनं स्वतःचं संपूर्ण आयुष्य अंधारात ढकललं, जेणेकरून सौरभचं नाव जगभर सन्मानानं उजळून निघेल. हे ऐकताच सौरभला उमगलं की ज्या यशाचा त्याला इतका अभिमान होता ते प्रत्यक्षात नेहाच्या सर्वात मोठ्या त्यागाचं फळ होतं. त्याच्या मनात आपल्या आईबद्दल प्रचंड संताप आणि तिरस्कार उसळून आला. त्या शांत कक्षात सत्याचं ओझं इतकं जड झालं होतं की दोघांच्याही मनाचे तुकडे होत होते. सौरभनं नेहाला वचन दिलं की आता तो तिला पुन्हा कधी स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही आणि तिच्याकडून हिरावून घेतलेला प्रत्येक सन्मान तिला परत मिळवून देईल. पण नेहाच्या डोळ्यात एक विलक्षण शांतता होती, जणू ती आता या नात्यांच्या आणि या जगाच्या खूप पुढे निघून गेली होती. ती अलगद म्हणाली, आता खूप उशीर झाला आहे. काळानं दिलेल्या जखमा इतक्या सहज भरून निघत नाहीत. हे ऐकताच सौरभ पुन्हा घाबरला, कारण आता तो कोणत्याही परिस्थितीत नेहाला गमावू इच्छित नव्हता. त्याला समजलं होतं की फक्त मला माफ कर एवढं बोलून काहीही बदलणार नव्हतं. आता सौरभला समजलं होतं की फक्त माफी मागून काहीच बदलणार नाही. त्याला स्वतःच्या आईच्या प्रत्येक चुकीचा हिशोब द्यावा लागणार होता. त्यानं नेहाला शांतपणे सांगितलं की तो आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा तो माणूस आता बदलला आहे. त्यानं डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली आणि नेहाच्या उपचारांसाठी विशेष वैद्यकीय पथक नेमण्याची व्यवस्था केली, जेणेकरून ती शक्य तितक्या लवकर पूर्णपणे बरी होईल. त्या रात्री तो संपूर्ण वेळ तिच्या पलंगाजवळ बसून राहिला. तिच्या प्रत्येक श्वासावर त्याची नजर होती, जणू आपल्या उपस्थितीनं तिला पुन्हा जगण्याचं बळ द्यायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभ थेट आपल्या वाड्यात गेला. सुमित्राताई निवांत बसून चहा घेत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा तोच जुना अहंकार पाहून सौरभच्या मनातला संताप अनावर झाला. त्यानं निखिलनं दिलेली सगळी कागदपत्र त्यांच्या समोर टाकली आणि जाब विचारला. काही क्षण त्यांच्या चेहऱ्यावर भीती उमटली, पण तरीही त्यांनी स्वतःची चूक मान्य करण्यास नकार दिला. त्या ठामपणे म्हणाल्या की त्यांनी जे काही केलं ते फक्त सौरभच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलं. हे ऐकता सौरभ संतापानं म्हणाला, मला असं भविष्य नको जे एका निरपराध व्यक्तीचं आयुष्य आणि सन्मान तुडवून उभं राहिलं आहे. तो पुढे म्हणाला, जिला मी इतकी वर्ष विश्वासघाती समजत राहिलो तीच माझी सर्वात मोठी ताकद आणि खरी रक्षणकर्ता ठरली. पण सुमित्राताईंना अजूनही कोणताही पश्चाताप नव्हता. त्या अजूनही नेहालाच दोष देत होत्या. त्याच क्षणी सौरभनं मनाशी ठरवलं की आता या घराशी आणि आपल्या आईशी असलेलं प्रत्येक नातं तोडायचं. तो मागे वळून न पाहता तिथून निघून गेला. रुग्णालयात परत येताना त्याच्या मनात एकच विचार घोळत होता. पैशानं त्याच्या कुटुंबाला इतकं कठोर बनवलं की त्यांना माणुसकीची किंमतच उरली नाही. त्या दिवशी त्याला उमगलं की खरी गरिबी ही खिशात नसते, ती मनात असते आणि नेहा या जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यानं आपल्या कंपनीच्या विश्वस्त निधीतून मोठी रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून धारावीसारख्या भागात आरोग्यसेवा अधिक चांगली करता येईल. ज्या समाजासाठी नेहानं इतका मोठा त्याग केला त्याच समाजाला त्याचा लाभ मिळावा हीच त्याची इच्छा होती. आता त्याच्या मनात सूड उरला नव्हता. उरलं होतं ते फक्त सेवा करण्याचं समाधान आणि स्वतःच्या चुकीबद्दलचा तीव्र पश्चाताप. तो पुन्हा नेहाच्या कक्षात आला. तेव्हा ती खिडकीतून मावळणाऱ्या सूर्याला शांतपणे पाहत बसली होती. सौरभ तिच्या पायाशी जाऊन बसला आणि शांत आवाजात म्हणाला, मी माझ्या आईशी असलेलं प्रत्येक नातं संपवलं आहे. आता मी पूर्णपणे मोकळा आहे. हे ऐकताच नेहाच्या डोळ्यांतून एक अश्रू अलगद ओघळला, पण ती काहीच बोलली नाही, कारण नाती तुटण्याची वेदना किती खोल असते हे तिनं स्वतः अनुभवलं होतं. सौरभनं तिचा हात अलगद आपल्या ओठांशी लावला आणि वचन दिलं की आता तिच्या डोळ्यात पुन्हा कधी अश्रू येऊ देणार नाही. त्या खोलीतलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. सत्य समोर आल्यानंतर सौरभला असं वाटत होतं की त्याचं आयुष्य नव्यानं सुरू झालं आहे. नेहानं शांतपणे कुणालाही न कळू देता केलेल्या प्रत्येक त्यागाची आठवण झाली की तो आतून हादरून जायचा. त्यानं मनाशी ठरवलं की नेहाच्या वडिलांचा हरवलेला सन्मानही तो पुन्हा मिळवून देणार.
तो फक्त नेहासाठी नव्हे तर त्या सगळ्या विस्मरणात गेलेल्या आठवणींसाठी न्याय मिळवू इच्छित होता. आता त्याच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू झाला होता. हा प्रवास प्रेमाची खरी किंमत समजून घेण्याचा होता. नेहा हळूहळू बरी होत होती, पण तिच्या मनावरच्या जुन्या जखमा अजूनही तिला सौरभवर पूर्ण विश्वास ठेवू देत नव्हत्या. तिला वाटत होतं की सौरभचं हे सगळं वागणं फक्त अपराधीपणातून येत आहे, खऱ्या प्रेमातून नाही. सौरभला तिची ही भीती समजली होती, म्हणून त्यानं तिला पूर्ण वेळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानं तिच्यावर कधीच कोणताही दबाव आणला नाही. उलट तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या आनंदाची काळजी घेऊ लागला. जणू तीच त्याच्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट होती. आता त्यांच्या नात्यात पूर्वीपेक्षा अधिक आदर, विश्वास आणि समजूतदारपणा आला होता. शहराच्या गजबजाटात ते छोटंसं रुग्णालयाचं दालन 2 तुटलेल्या मनांना पुन्हा एकत्र आणण्याचा शांत प्रयत्न करत होतं. सौरभला आता उमगलं होतं की कर्म केवळ शिक्षा देण्यासाठी नसतं, तर माणसाला योग्य मार्ग दाखवण्यासाठीही असतं. त्याला हेही समजलं की नेहाची शांतता त्याच्या रागापेक्षा आणि अहंकारापेक्षा कितीतरी अधिक सामर्थ्यवान होती. त्यानं आपल्या भूतकाळाच्या राखेतून नव्या आयुष्याची उभारणी करण्याची शपथ घेतली. त्या नव्या आयुष्यात खोटेपणा, फसवणूक आणि अहंकाराला कोणतीही जागा नसणार होती. आता तो फक्त नेहाच्या एका मनापासून उमटणाऱ्या हास्याची वाट पाहत होता. हळूहळू काळ पुढे सरकत गेला आणि नेहाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेच जुनं प्रसन्न हास्य आणि तेज परतू लागलं, ज्याकडे सौरभ एकेकाळी तासनतास प्रेमानं पाहत बसायचा. सौरभनं धारावीतील मुलांसाठी एक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्या मुलांची नेहा नेहमी आईसारखी काळजी घ्यायची. त्यांच्यासाठी काहीतरी कायमस्वरूपी उभं राहावं अशी त्याची इच्छा होती. नेहानं केलेल्या त्यागाचा लाभ त्या लोकांपर्यंत पोहोचावा, ज्यांनी तिच्या आयुष्यातल्या सर्वात कठीण काळात तिची साथ दिली होती, असं त्याला मनापासून वाटत होतं. हे ऐकताच नेहाच्या डोळ्यात पहिल्यांदाच सौरभबद्दल अभिमान आणि आपुलकी स्पष्ट दिसली. तिला जाणवलं की सौरभ खरोखर बदलला आहे आणि आपल्या प्रत्येक चुकीची भरपाई करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. त्या रात्री चंद्रप्रकाश खिडकीतून अलगद खोलीत पसरला होता. नेहानं सौरभला आपल्या जवळ बोलावलं आणि त्याचा हात हातात घेतला. ती शांतपणे म्हणाली, मी तुला माफ केलं आहे, पण आता तुला स्वतःलाही माफ करायला शिकावं लागेल. एवढं मोठं ओझं मनात ठेवून कुणीही आयुष्यभर जगू शकत नाही. हे ऐकताच सौरभनं आपलं डोकं तिच्या मांडीवर ठेवलं आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याला असा मनशांतीचा अनुभव मिळाला, जो अब्जावधींची संपत्तीही कधी देऊ शकली नव्हती. दोघांनाही ठाऊक होतं की पुढचा प्रवास सोपा नसणार आहे, पण आता ते एकटे नव्हते. त्यांच्या प्रेमाची नव्याने सुरुवात सत्य, विश्वास आणि परस्पर सन्मानावर होणार होती. रुग्णालयातून सुटण्याची वेळ जवळ आली होती. सौरभनं नेहासाठी एक छोटंसं सुंदर आणि उबदार घर तयार करून ठेवलं होतं. त्याची इच्छा होती की नेहा पुन्हा स्वतःच्या पायांवर उभी राहावी, पण यावेळी कुणाच्या उपकाराखाली नव्हे, तर स्वतःच्या हक्कानं. त्यानं नेहाच्या वडिलांच्या नावानं एक सामाजिक संस्था सुरू केली, जेणेकरून प्रामाणिकपणे व्यवसाय करणं आणि गरजू लोकांना मदत करणं ही मूल्य कायम जिवंत राहतील. नेहानं हसत नव्या आयुष्याकडे पाऊल टाकलं. तिला पूर्ण विश्वास होता की शेवटी कर्म नेहमी सत्याचीच साथ देतं. आता दोघंही नव्या उद्याची वाट पाहत होते. सौरभ आणि नेहा यांच्या नात्यात आता पूर्वीपेक्षा अधिक समजूतदारपणा, विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली होती. पण तेवढ्यात एक धक्कादायक बातमी आली. सुमित्राताईंना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता आणि त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. संपूर्ण घरात तणावाचं वातावरण पसरलं. सौरभच्या मनातही मोठा संघर्ष सुरू झाला. त्याच्या मनात आईबद्दल राग होता, पण तरीही त्या त्याच्या आई होत्या. रक्ताचं नातं त्याला पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे ओढत होतं. नेहानं त्याच्या डोळ्यातली ती अस्वस्थता ओळखली आणि क्षणाचाही विलंब न करता त्याला आईकडे जाण्यास सांगितलं. ती शांतपणे म्हणाली, अशावेळी रागापेक्षा माणुसकी मोठी असते. सौरभ रुग्णालयात पोहोचला तेव्हा सुमित्राताई कृत्रिम श्वसन यंत्रावर होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पूर्णपणे नाहीसं झालं होतं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की त्या वाचण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आणि कदाचित त्यांच्याकडे फारसा वेळ उरलेला नाही. हे ऐकताच सौरभ पूर्णपणे कोसळला. तो त्यांच्या पलंगाजवळ बसला आणि त्यांच्या थंड पडलेल्या हातांना अलगद आपल्या हातात घेतलं. त्या क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर बालपणीच्या अनेक धूसर आठवणी तरळून लागल्या. अहंकार आणि तिरस्कारानं एका आनंदी कुटुंबाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं याचा विचार करता त्याचं मन हेलावून गेलं. काही क्षणांनी सुमित्राताईंनी हळूहळू डोळे उघडले. समोर सौरभ दिसताच त्यांचे कोरडे ओठ थरथरले. त्या काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. मोठ्या कष्टानं त्यांनी नेहाचं नाव उच्चारलं. हे ऐकताच सौरभच्या हृदयाची धडधड वाढली. त्याला समजलं की आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर त्या आपल्या पापांचं ओझं हलकं करू इच्छित आहेत. सुमित्राताई रडत रडत म्हणाल्या की नेहाला जबरदस्ती करणाऱ्या त्या स्वतःच होत्या आणि नेहाच्या वडिलांचा व्यवसाय उद्ध्वस्त करण्यामागेही त्यांचाच हात होता.
त्यांनी पुढे सांगितले की नेहानं कधीच त्यांच्या विरोधात एक शब्दही बोलला नाही, कारण तिला फक्त सौरभचा आनंद आणि त्याचा सन्मान जपायचा होता. अश्रूंनी भरलेल्या आवाजात त्या म्हणाल्या, नेहासारखी मुलगी पुन्हा या जगात मिळणं अशक्य आहे, पण माझ्या मत्सरानं आणि अहंकारानं मी तिलाच दूर लोटलं. हे ऐकता सौरभला जाणवलं की कर्माचं चक्र अखेर पूर्ण झालं आहे. त्याच्या आईला आता स्वतःच्या कर्मांची शिक्षा भोगावी लागत होती. त्यानं ताबडतोब नेहाला त्या कक्षात बोलावलं, जेणेकरून सुमित्राताईंच्या डोळ्यातला खरा पश्चाताप ती स्वतः पाहू शकेल. नेहा शांतपणे आत आली आणि काहीही न बोलता तिनं सुमित्राताईंच्या कपाळावर अलगद हात ठेवला. तिच्या मनात राग नव्हता, तक्रार नव्हती, फक्त करुणा होती. नेहाचा हा मोठेपणा पाहून सुमित्राताईंच्या डोळ्यांतून अश्रूंचा अखंड ओघ सुरू झाला. त्यांनी नेहाचे दोन्ही हात घट्ट धरले आणि रडत रडत तिची मनापासून क्षमा मागू लागल्या. त्या म्हणाल्या, जर तू मला मनापासून माफ केलंस तर कदाचित माझ्या पापांचं ओझं थोडं तरी हलकं होईल. नेहा फक्त एवढंच म्हणाली, आई, कर्म आपला मार्ग स्वतः शोधत असतं. मी तुम्हाला खूप आधीच मनापासून माफ केलं होतं. रुग्णालयातील त्या खोलीत अशी शांतता पसरली होती की जिथं एकेकाळी मोठ्या साम्राज्यावर राज्य करणारी स्त्री आज स्वतःचा पराभव मान्य करून बसली होती. त्या दिवशी सौरभला उमगलं की पैसा आणि सत्ता मृत्यूसमोर किती क्षुल्लक ठरतात. शेवटी माणसासोबत फक्त त्याची कर्मच राहतात. सुमित्राताईंनी सौरभचा हात नेहाच्या हातात ठेवला आणि कायमचे डोळे मिटले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं. जणू अनेक वर्षांचं ओझं उतरल्यावर त्यांना अखेर खरी शांती मिळाली होती. त्या क्षणी अनेक वर्षांचा तिरस्काराचा प्रवास संपला, पण मागे खोल दुःखाची सावली सोडून गेला. अंत्यसंस्कारानंतर सौरभनं नेहाला सांगितलं की आता दोघं पुन्हा एकदा पूर्वीसारखं ऐश्वर्यपूर्ण आयुष्य जगू शकतात, जिथं सगळं पुन्हा नव्यानं उभं करता येईल. पण नेहानं त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे नकारार्थी मान हलवली. तिचा तो नकार सौरभच्या मनावर खोलवर भिडला. नेहा शांत आवाजात म्हणाली, मी आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. सुखसोयींची सवय असलेली आणि स्वतःच्या कष्टांवर विश्वास नसलेली ती जुनी नेहा आता संपली आहे. आज मी जशी आहे त्यातच मला खरे समाधान मिळालं आहे, कारण या प्रवासानं मला सत्याची खरी ओळख करून दिली. ती पुढे म्हणाली, सौरभ, संपत्तीनं आपल्या प्रेमाला जाळून टाकलं होतं. मी पुन्हा त्या आगीत पाऊल ठेवू इच्छित नाही, जिथं माणुसकीच हरवून जाते. तिनं त्याला समजावलं की त्याची संपत्ती आणि त्याची ताकद त्या लोकांच्या उपयोगी पडली पाहिजे, जे रोज संघर्षाच्या गिरणीत भरडले जातात. त्याचं यश फक्त स्वतःपुरतं न राहता इतरांच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी वापरलं जावं, अशी तिची इच्छा होती. सौरभला आता स्पष्ट जाणवलं की विचारांनी नेहा त्याच्यापेक्षा कितीतरी पुढे गेली आहे. तो हळू आवाजात म्हणाला, किमान माझ्यासोबत तरी राहा. आयुष्य कसंही असो, पण आता मला एकटंच राहायचं नाही. नेहा मंद हसली आणि म्हणाली, प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशोब स्वतः चुकता करावा लागतो. मलाही माझा मार्ग स्वतःच्या प्रामाणिकपणानं चालायचा आहे. मी धारावीत माझी छोटीशी सेवा अशीच सुरू ठेवेन आणि वेळोवेळी तुला योग्य मार्गही दाखवत राहील, जेणेकरून तू पुन्हा कधी भडकटणार नाहीस. आता त्यांच्या नात्याला एक वेगळंच रूप आलं होतं. एकत्र राहण्यापेक्षाही अधिक दृढ, अधिक निर्मळ आणि अधिक अर्थपूर्ण. सौरभनं निर्णय घेतला की आईची संपूर्ण संपत्ती एका सेवाभावी संस्थेला देणार आणि त्या संस्थेचं नाव नेहा फाउंडेशन ठेवणार. त्याची इच्छा होती की या संस्थेमुळे हजारो मुलींना शिक्षण, सुरक्षितता आणि नव्या आयुष्याची संधी मिळावी, जेणेकरून दुसऱ्या कोणाचं आयुष्य अशा प्रकारे उद्ध्वस्त होऊ नये. नेहानं त्याच्या या निर्णयाचं मनापासून कौतुक केलं आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याला एका खऱ्या मित्राप्रमाणे मिठी मारली. आता त्यांचं प्रेम, ओढ आणि आपलेपण या सगळ्यांच्या पुढे जाऊन समाजसेवेचं रूप धारण करून बसलं होतं. काळ पुढे सरकत गेला आणि सौरभ पूर्णपणे बदलून गेला. त्यानं आपल्या महागड्या मोटारी, ऐश्वर्यपूर्ण छंद आणि दिखाऊ जीवनशैलीचा त्याग केला. त्याऐवजी साधं, समाधानाचं आयुष्य स्वीकारलं. आता तो अनेकदा संध्याकाळी नेहासोबत झोपडपट्ट्यांमध्ये जायचा आणि तिथल्या मुलांच्या शिक्षणासाठी जमिनीवर बसून योजना आखायचा. त्या धुळीत, त्या गोंगाटात आणि त्या साधेपणात त्याला जे समाधान मिळायचं ते त्याला आपल्या आलिशान कार्यालयात कधीच मिळालं नव्हतं. नेहाकडे पाहिलं की त्याचं मन अभिमानानं भरून जायचं, कारण त्याच्या आयुष्यात झालेल्या प्रत्येक चांगल्या बदलामागे तीच सर्वात मोठं कारण होती. समाजातील अनेक लोक सौरभमधला हा बदल पाहून आश्चर्यचकित झाले. काहींनी त्याला वेडा म्हणायला सुरुवात केली, पण आता त्याला कोणाच्याही मताची पर्वा उरली नव्हती. त्याला माहीत होतं की आयुष्यातील सर्वात मौल्यवान वर्ष त्यानं तिरस्कारात वाया घालवली. आता उरलेलं संपूर्ण आयुष्य त्याला फक्त प्रेम, माणुसकी आणि सेवेसाठी जगायचं होतं. त्यानं नेहासाठी एक छोटंसं घर बांधून दिलं, पण नेहानं ते घरही अनाथ मुलांसाठी निवारा बनवून टाकलं, जेणेकरून ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही त्यांना एक आपलं घर मिळावं. त्यांच्या या वेगळ्या सहप्रवासाची चर्चा संपूर्ण मुंबईत होऊ लागली. एका रात्री दोघं समुद्रकिनारी शांत बसले होते.
तेव्हा सौरभनं नेहाला विचारलं, तुला कधी तुझ्या जुन्या ऐश्वर्यपूर्ण आयुष्याची आठवण येत नाही का? नेहा हलकसं हसली आणि म्हणाली, जेव्हा मनात समाधान असतं तेव्हा बाहेरच्या झगमगाटाची किंमत उरत नाही. माझ्या कर्मांनीच मला इथपर्यंत आणलं आहे आणि या संपूर्ण प्रवासासाठी मी देवाची मनापासून ऋणी आहे. त्या क्षणी सौरभला पूर्णपणे समजलं की नेहानं तिच्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायालाच आपल्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद बनवलं आहे. तेवढ्यात पुन्हा हलकासा पाऊस सुरू झाला, पण यावेळी नेहा पावसापासून दूर पळाली नाही. तिनं दोन्ही हात आकाशाकडे पसरले, डोळे मिटले आणि चेहऱ्यावर उमटलेल्या शांत हास्यासह त्या प्रत्येक पावसाच्या थेंबाचं मनापासून स्वागत केलं. नेहाला त्या पावसातला तो दिवस पुन्हा आठवला, जेव्हा ती सौरभच्या घरी अन्न पोहोचवण्यासाठी गेली होती आणि अपमान सहन करून परत आली होती. पण आज तिच्या मनात त्या प्रसंगाबद्दल किंचितही कटुता उरली नव्हती. त्या जागी आता क्षमा, करुणा आणि माणुसकीनं स्थान घेतलं होतं आणि त्यामुळंच ती पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर दिसत होती. सौरभ तिच्याकडे शांतपणे पाहत होता. त्याला असं वाटत होतं की आपल्यासमोर एखादी पवित्र नदी संतपणे वाहते आहे. त्यानं धीर एकवटत हळू आवाजात विचारलं, नेहा, असा दिवस कधी येईल का जेव्हा तू मला पुन्हा तुझा मानशील? नेहानं त्याचा हात हातात घेतला आणि मंद हसत म्हणाली, ज्या दिवशी तू स्वतःला पूर्णपणे माफ करशील त्या दिवशी मीही तुला मनापासून स्वीकारेन. ती पुढे म्हणाली, प्रेमात समानता खूप महत्त्वाची असते. अजून तुला तुझ्या मनातल्या पश्चातापाचं रूप प्रेमात बदलायचं आहे. नेहाचे हे शब्द सौरभच्या मनात खोलवर उतरले आणि त्यानं त्याच क्षणी स्वतःला पूर्णपणे बदलण्याचा निर्धार केला. सुमित्राताई गेल्यानंतर त्यांचा मोठा वाडा पूर्णपणे ओसाड झाला होता. सौरभनं त्या वाड्याचं रूपांतर एका सामुदायिक केंद्रात केलं. त्या घरातून अहंकाराची प्रत्येक खूण त्यानं हटवली आणि आता त्या ठिकाणी प्रत्येक गरजू माणसाचं मनापासून स्वागत केलं जात होतं. नेहा ही तिथं नेहमी यायची आणि गरजू मुलांना कला, संस्कार आणि शिक्षणाच्या माध्यमातून नव्या आयुष्याची दिशा देण्यासाठी सौरभसोबत काम करायची. आता दोघंही एकत्र येऊन समाजासाठी कार्य करत होते. सौरभला आता उमगलं होतं की कर्माचं फळ केवळ शिक्षा नसतं, तर माणसाला बदलण्याची आणि नव्यानं उभं राहण्याची संधीही देतं. त्याच्या आईच्या चुकीचा शेवट त्यांच्या पश्चातापानंच झाला होता आणि नेहाच्या शांततेचा विजय तिच्या निस्वार्थ त्यागानं मिळाला होता. सौरभनं आपल्या कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला, जेणेकरून तो आपला संपूर्ण वेळ समाजसेवेला आणि सत्याच्या मार्गावर जगण्यासाठी देऊ शकेल. या संपूर्ण बदलामागे नेहाचं सर्वात मोठं योगदान होतं. प्रत्येक कठीण क्षणी तिनं त्याला योग्य मार्ग दाखवला होता. हळूहळू नेहा ही पूर्णपणे बरी झाली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तीच जुनी निरागसता आणि तेज परतलं होतं. आता ती अन्न पोहोचवण्याचं काम करत नव्हती, त्याऐवजी आयुष्यात कठीण प्रसंगांना समोर गेलेल्या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण देत होती. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, त्याऐवजी असा आत्मविश्वास होता जो कोणत्याही अंधारात प्रकाश दाखवू शकत होता. सौरभला वाटत होतं की त्याची नेहा त्याला पुन्हा मिळाली आहे. एका संध्याकाळी दोघं मंदिरात शांत बसले होते. तेव्हा पुजाऱ्यांनी त्यांना विवाहाबद्दल विचारलं. नेहानं सौरभकडे पाहिलं, हसली आणि म्हणाली, आपली मनं खूप आधीच एक झाली आहेत. आता या विधींची गरज उरलेली नाही. सौरभही हसला, कारण त्याला माहीत होतं की त्याचं नातं आता जगाच्या प्रत्येक दिखाव्यापेक्षा खूप मोठं झालं आहे. आता त्यांना कोणासमोर काही सिद्ध करण्याची गरज नव्हती. त्यांची कर्मच त्यांची खरी ओळख बनली होती. त्या चांदण्यांनी उजळलेल्या रात्री दोघांच्या सावल्या एकत्र जमिनीवर पडल्या होत्या आणि एकही शब्द न बोलता त्यांच्या अटळ विश्वासाची आणि प्रेमाची साक्ष देत होत्या. सौरभला जाणवलं की आयुष्यात त्यानं जे काही गमावलं होतं त्यापेक्षा हजारपट अधिक त्याला परत मिळालं आहे. कारण यावेळी त्याच्यासोबत सत्य उभं होतं. नेहासोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याला देवाच्या अधिक जवळ नेत होता आणि आयुष्याचा खरा अर्थ शिकवत होता. दोघंही शांतपणे पुढे चालत राहिले, कारण आता त्यांना खात्री होती की त्यांचा उद्याचा दिवस सुरक्षित आहे. त्या दिवशी पुन्हा एकदा मुंबईत तसाच पाऊस पडत होता, जसा त्या रात्री पडला होता जेव्हा नेहा अन्न घेऊन सौरभच्या दारात उभी राहिली होती. पण आता तिरस्काराच्या सगळ्या भिंती कोसळल्या होत्या आणि चारही बाजूंना फक्त सेवा, प्रेम आणि आपुलकी उरली होती. नेहा धारावीतील नव्या सामुदायिक केंद्रात मुलांना शिकवत होती. तेवढ्यात मुसळधार पावसामुळे जुन्या इमारतीचा एक भाग हादरू लागला आणि क्षणात छताचा मोठा तुकडा कोसळला. आजूबाजूला एकच गोंधळ उडाला. नेहानं क्षणाचाही विलंब न करता मुलांना वाचवण्यासाठी ढिगाऱ्याकडे धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका लहान मुलाला बाहेर काढण्याचा ती प्रयत्न करत होती, पण त्याचवेळी एक जड लोखंडी तुळई तिच्यावर कोसळली. तिच्या वेदनेचा आवाज पावसाच्या गडगडाटात विरून गेला आणि ती गंभीर जखमी होऊन तिथेच कोसळली. तरीही तिनं त्या मुलाचा जीव वाचवला होता. आजूबाजूचे लोक तातडीने मदतीला धावले आणि मोठ्या प्रयत्नांनी नेहाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं. तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि तिचा पांढरा कुर्ता पूर्णपणे रक्तानं माखला होता.
ही बातमी सौरभपर्यंत पोहोचताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो वेड्यासारखा रुग्णालयाकडे धावू लागला. त्याच्या चेहऱ्यावर भीती, वेदना आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, मी तर अजून माझ्या चुका सुधारायला सुरुवातच केली होती, मग नियती माझी इतकी कठीण परीक्षा का घेत आहे? रुग्णालयात पोहोचताच सौरभ दालनात गुडघ्यावर कोसळला आणि देवाकडे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी प्रार्थना करू लागला. तो म्हणत होता, माझा जीव घ्या, पण नेहाला वाचवा. त्या क्षणी त्याला अब्जावधींची संपत्ती पूर्णपणे निरर्थक वाटत होती, कारण ती संपत्ती नेहाचा एक श्वासही परत आणू शकत नव्हती. डॉक्टरांनी तिला सांगितलं की नेहाच्या डोक्याला अतिशय गंभीर दुखापत झाली आहे आणि ती कधीही दीर्घ बेशुद्धावस्थेत जाऊ शकते. तिच्या वाचण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. हे ऐकताच सौरभनं आयुष्यभराचा अहंकार कायमचा सोडून दिला. तो रुग्णालयातील छोट्याशा देवळात गेला, जमिनीवर मस्तक टेकवलं आणि तासनतास रडत बसला. त्यानं देवाला वचन दिलं की नेहा वाचली तर तो आपल्या संपूर्ण संपत्ती, उद्योग कायमचं सोडून देईल. त्याला फक्त नेहाची साथ हवी होती. मग दोघांनी एखाद्या छोट्याशा गावात साधं आयुष्य जगलं तरी त्याला तेच मान्य होतं. त्या क्षणी त्याचं मन पूर्णपणे बदललं होतं. संपूर्ण रात्र तो नेहाच्या पलंगाजवळ बसून राहिला. तिचा हात हातात धरून तो त्यांच्या जुन्या आठवणी, स्वप्न आणि अपूर्ण राहिलेल्या इच्छा तिला सांगत राहिला. तो पुन्हा पुन्हा म्हणत होता, तू बरी झालीस तर आपण मुंबईचा गोंधळ मागे सोडून एखाद्या शांत गावात नव्यानं आयुष्य सुरू करू. तो वारंवार तिच्या कपाळावर प्रेमानं चुंबन घेत होता आणि तिची क्षमा मागत होता. त्याला वाटत होतं कदाचित नेहा त्याचं सगळं ऐकत असेल. त्याच्या डोळ्यांतून गळणारे अश्रू तिच्या हातावर पडत होते, जणू तेच अश्रू तिला पुन्हा आयुष्याकडे परत बोलावत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याची पहिली किरणं खोलीत शिरली आणि नेहाच्या बोटांची हलकीशी हालचाल झाली. ते पाहता सौरभच्या मनात पुन्हा आशेचा किरण जागा झाला. नेहानं हळूहळू डोळे उघडले आणि समोर सौरभला पाहिलं. त्याची अवस्था पाहून असं वाटत होतं की अनेक दिवस त्यानं स्वतःची काहीच काळजी घेतली नव्हती, पण त्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त नेहासाठीच अपरंपार प्रेम होतं. सौरभनं लगेच डॉक्टरना बोलावलं आणि जणू एखादा चमत्कार घडावा तशी नेहाची प्रकृती झपाट्यानं सुधारू लागली. हे पाहून तिथं उपस्थित असलेला प्रत्येकजण थक्क झाला. नेहा अतिशय मंद आवाजात म्हणाली, आता रडणं थांबव, तुझी प्रार्थना अखेर ऐकली गेली आहे. रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर सौरभनं आपल्या वचनाप्रमाणे समूहाच्या अध्यक्षपदाचा कायमचा राजीनामा दिला आणि सर्व जबाबदाऱ्या अनुभवी व्यवस्थापकांकडे सोपवल्या. त्यानं ऐश्वर्यपूर्ण आणि दिखाऊ जीवनाला कायमचा निरोप दिला आणि नेहासोबत एका छोट्याशा डोंगराळ गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तिथं दोघांनी मिळून एक छोटंसं विद्यालय आणि एक दवाखाना सुरू केला. उरलेलं आयुष्य त्यांनी गरजू आणि गरीब लोकांच्या सेवेसाठी अर्पण केलं. आता त्यांच्याकडे महागड्या मोटारी नव्हत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान होतं. गावातल्या छोट्याशा घराच्या गच्चीवर बसून ते दोघं अनेकदा मावळणारा सूर्य पाहायचे आणि मागे सोडलेल्या संघर्षमय दिवसांची आठवण काढायचे. नेहा आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. तिच्यासाठी संपत्ती, प्रसिद्धी किंवा वैभव यापेक्षा मनाचं समाधान अधिक महत्त्वाचं झालं होतं आणि ते तिला आता मिळालं होतं. सौरभलाही उमगलं होतं की खरी श्रीमंती मोठ्या महालात नसते, ती दुसऱ्यांचे अश्रू पुसण्यात, त्याच्या वेदनेत सहभागी होण्यात आणि साधेपणानं आयुष्य जगण्यात असते. त्यांचं प्रेम आता एक प्रेरणा बनलं होतं. त्यानं तिरस्काराची प्रत्येक ठिणगी कायमची विझवली होती. एका दिवशी नेहानं हसत सौरभला विचारलं, तुला तुझ्या जुन्या ऐश्वर्यपूर्ण आयुष्याची कधी आठवण येत नाही का? उत्तर देण्याऐवजी सौरभनं तिला अलगद मिठीत घेतलं आणि हसत म्हणाला, या मातीच्या छोट्याशा घरात तुझ्यासोबत जे समाधान मला मिळालं आहे ते स्वर्गातही मिळणार नाही. कर्माचं चक्र आता पूर्ण झालं होतं आणि त्यांच्या संयम, त्याग आणि निखळ प्रेमाचं सर्वात सुंदर फळ त्यांना मिळालं होतं. दोघांनाही माहीत होतं की पुढचं आयुष्यही आव्हानांनी भरलेलं असेल, पण आता त्यांच्याकडे एकमेकांवरचा अढळ विश्वास आणि खरं प्रेम होतं. पाहता पाहता अनेक वर्ष सरली आणि त्या छोट्याशा गावात आनंदाची नवी पहाट उगवली. ते दृश्य पाहून प्रत्येकाचं मन आनंदानं भरून जायचं. नेहा आणि सौरभ आता फक्त पती पत्नी राहिले नव्हते, ते संपूर्ण परिसरासाठी देवाच्या कृपेचं जिवंत उदाहरण बनले होते. कारण गरज पडली की मदतीसाठी सर्वप्रथम तेच धावत असत. अन्न पोहोचवताना घडलेली ती पावसाळी रात्र आता फक्त एक दुसरं आठवण उरली होती, पण त्याच रात्रीनं त्यांच्या आयुष्याचा अर्थ कायमचा बदलून टाकला होता. त्यांनी आपल्या आयुष्यानं सिद्ध केलं की प्रेम खरं असेल तर ते माणसाला जगातल्या प्रत्येक वाईट शक्तीशी लढण्याचं बळ देतं आणि नव्यानं जगायलाही शिकवतं. एका संध्याकाळी दोघं समुद्रकिनारी शांतपणे फिरत होते, तेव्हा सौरभनं नेहाचा हात आपल्या हातात घेतला आणि हसत म्हणाला, खरंच नियतीचे खेळ किती विलक्षण आणि किती सुंदर असतात. नेहा मंद हसली आणि तिनं आपलं डोकं सौरभच्या खांद्यावर टेकवलं. तिच्या डोळ्यात उद्याच्या असंख्य सुंदर स्वप्नांची चमक दाटली होती.
हवेत मोगऱ्याचा तोच जुना सुगंध दरवळत होता, ज्यामुळे त्यांना महाविद्यालयातले ते निरागस दिवस आठवत होते. आज ते खऱ्या अर्थानं श्रीमंत झाले होते, कारण त्यांच्या आयुष्यात समाधान, प्रेम आणि एकमेकांची निस्वार्थ साथ कायमची मिळाली होती. भूतकाळातील सगळा कटुपणा आता विरघळून गेला होता आणि पुढचा प्रत्येक मार्ग त्यांना फुलांनी सजलेला दिसत होता. सौरभनं आपल्या दिनदर्शिकेत लिहिलं, माणूस संपत्तीनं नव्हे तर आपल्या कर्मांनी मोठा ठरतो आणि हाच माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा सत्यधडा आहे. नेहाच्या चेहऱ्यावरचं हास्य आता त्याच्यासाठी जगातलं सर्वात मोठं पारितोषिक बनलं होतं. ते हास्य त्याला आयुष्यभर आपल्या नजरेसमोर जपून ठेवायचं होतं. दोघंही शांतपणे आपल्या छोट्याशा कुटीकडे निघाले. त्या घरात प्रेमाचा दिवा नेहमीप्रमाणे अखंड तेवत होता. नियतीनं त्यांना एकत्र आणलं, मग वेगळं केलं आणि शेवटी अशा वळणावर पुन्हा उभं केलं जिथं सत्य, धर्म आणि प्रेमाचाच विजय होणार होता. नेहाचा संघर्ष आणि सौरभचा अहंकारातून समर्पणापर्यंतचा प्रवास आता पूर्ण झाला होता आणि तो प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला होता. त्यांची कथा त्या प्रत्येक माणसासाठी एक शिकवण बनली, जो संपत्तीच्या मागे धावताना माणुसकी आणि नात्यांची किंमत विसरतो. कारण प्रेम हेच असं अंतिम सत्य आहे जे मृत्यूवरही विजय मिळवू शकतं आणि कायमचं अमर राहतं. गावातली मुलं नेहाला ताई आणि सौरभला दादा म्हणत हाक मारायची. त्यांचं घर नेहमी मुलांच्या हास्याने, आनंदाने आणि निरागस गप्पांनी गजबजलेलं असायचं. सौरभनं तिथं एक छोटंसं वाचनालयही उभारलं होतं. तिथं तो मुलांना थोर व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा सांगायचा, जेणेकरून ते मोठे होऊन चांगले आणि संवेदनशील माणूस बनतील. नेहानं गावातल्या महिलांसाठी शिवणकला प्रशिक्षण केंद्र सुरू केलं होतं, जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहून सन्मानानं आयुष्य जगू शकतील. त्यांचं छोटंसं जग आता एका मोठ्या कुटुंबात रूपांतरित झालं होतं. तिथं कोणीही परका नव्हता, प्रत्येकजण एकमेकांचा आधार होता. त्या काळोख्या रात्रीनंतर उगवलेली सकाळ आशा, प्रकाश आणि नव्या उमेदीनं भरलेली होती. तिनं अनेकांच्या आयुष्यात नव्या आनंदाची पहाट आणली होती. सौरभ आणि नेहाला आता पूर्णपणे जाणवलं होतं की आयुष्यातली मोठी दुःख माणसाला खचवण्यासाठी नसतात, तर त्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात, जेणेकरून त्याला सत्य, प्रेम आणि नात्यांची खरी किंमत समजू शकेल. कर्माचं चक्र आता पूर्ण झालं होतं आणि त्यांना अशा शांत किनाऱ्यावर आणून ठेवलं होतं जिथं फक्त प्रेम, विश्वास आणि आनंद होता. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात पाहून शब्दांशिवाय हजारो भावना समजून घ्यायचे. ही कथा केवळ एका शेवटाची नव्हती, तर एका नव्या आणि सुंदर सुरुवातीची होती, जी कधीच संपणार नव्हती. नेहाच्या वडिलांचा आशीर्वादही जणू वरून त्यांच्या पाठीशी उभा होता, कारण त्यांच्या मुलीनं कितीही संकट आली तरी कधीच हार मानली नव्हती. सुमित्राताईंच्या मनापासून झालेल्या पश्चातापानं त्यांनाही अनेक वर्ष मनावर दडलेल्या पापांच्या ओझ्यातून मुक्त केलं होतं. आता चहूकडे फक्त प्रकाश, आशा आणि समाधान पसरलं होतं. त्या प्रकाशात सौरभ आणि नेहाचं प्रेम कायमचं उजळून राहणार होतं.